अक्कलकोट तालुका परिसरात एका महिलेला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 वर्षीय पीडित महिला ही 24 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी घराबाहेर शेळ्यांना पाणी पाजत असताना ओळखीच्या व्यक्तीसह आलेल्या आरोपींनी तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून पळवून नेले. तिला शेतातील घरात नेऊन मुख्य आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपीने पीडितेला धमकावून 2 दिवस संबंधित ठिकाणी ठेवले. त्यानंतर तिला दुसऱ्या गावात भाड्याच्या घरात ठेवून आरोपी फरार झाला. काही दिवसांनी पीडित महिला गावी परतल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी टाळाटाळ केल्याने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी सातप्पा गद्दे, त्याचा भाऊ दौलतबा, शिवप्पा गद्दे, काशप्पा कलमोडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास आरोग्य पोलीस म्हणजे केवळ उपनिरीक्षक औषध सतपाल नाही, तर कांबळे करीत निसर्गाच्या आहेत. योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून